छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार अब्दुलजी सत्तार यांनी शिवसेनेनी विलिनीकरण करावं असं 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं. तो त्यांचा विचार आहे, त्यांच्या पक्षाचा विचार नाही आहे. कारण ते त्याच दिवशी रात्री माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबाकडे गेल्यानंतर शिंदेसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की महायुती आमची अभेद्य आहे आणि त्यांना समज देण्यात आली. आणि मला तुमच्यासमोर नमूद करावं असं वाटतं, ज्याच्यामुळं हे प्रकरण घडलं त्यांचा मुलगा समीर सत्तार त्यांनी काल फॉर्म शिंदेसाहेबांच्या म्हणण्यानुसार वापस घेतलेला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि काही शिवसेनेचा शिंदेसेना गट हा आमच्याबरोबर आहे. अब्दुल सत्तार जर सोडले तर आम्ही सर्व एक आहोत. साहेब, अब्दुल त्यांनी- सत्तार नेहमी सातत्यानं सांगत आहेत की भाजपकडून त्यांना दुय्यम वागणूक मिळत आहे. हा त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. खरं तर हे चुकीचा समज आहे त्यांचा. कारण ज्यावेळेस जिल्हा परिषदची निवडणूक होती आम्ही स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो, महायुती करू. आम्ही त्यांना 50% जागा सोडायला होतो, पण त्यांनी युती केली नाही. पण बाकी ठिकाणी आमची युती झाली. त्यांचा मतदारसंघ फक्त युतीमध्ये नसतो. कारण त्यांना मुख्य कारण मला असं वाटतं त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांचं मेन दुखणं आहे. साहेब, त्यांनी मुंडे तर वागतात. त्यांची शिवसेना इथे पण सोबत दिसत नाही. आज हेमंत पाटील जे आहेत ते मुंबईला गेलेले आहेत. शिंदेची शिवसेना सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण मिळून निवडणूक लढून सर्वच्या सर्व 17 जागा जिंकू.